नमस्कार स्वामी भक्त हो. आज जी कथा मी सांगणार आहे ती सामान्य नाही. ती एक आईच्या जीवाच्या ठोक्याशी जोडलेली आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही खरंच मनापासून स्वामी समर्थ म्हणत असाल तर एकदा मनात शांतपणे म्हणा, जो जो स्वामी समर्थ. ही कथा आहे अश्विनीताई देशमुख यांच्या आयुष्यातील. त्यांचा एकच मुलगा रोहन लहानपणापासून अभ्यासात तेजस्वी, पण मोठा होताना त्याच्या वागण्यात बदल होत गेला. तो उदास राहू लागला, घरात बोलणं बंद, मित्रापासून दूर. आई म्हणून अश्विनीताईंना काही कळत नव्हतं. मन पाकडत होतं, काय झालंय माझ्या मुलाला. पण एक दिवस त्यांच्या आयुष्याचा पाया हादरला. सकाळी त्यांच्या उशीजवळ एक चिठ्ठी पडलेली होती. आई, मी गेलेलो आहे, मला सोडू नकोस. अश्विनीताईच्या पायाखालची जमीन सरकली. अश्रू थांबत नव्हते. मुलाचं काहीही न सांगता घर सोडून जाणं आईसाठी मृत्यूच्याही पलीकडचं दुःख होतं. ती 2 दिवस रडतच राहिली. पोलीस स्टेशन, नातेवाईक, मित्र सर्वत्र चौकशी केली, पण रोहनचा काहीच पत्ता नाही. तिसऱ्या दिवशी त्या पूर्ण कोसळल्या. खायला नाही, बोलायला नाही. तेव्हा त्यांना नंदेचं सांगितलं, ताई, एकदा आपली वेदना स्वामींना सांगून पहा. अश्विनीताई स्वामी समर्थाच्या मठात गेल्या. त्या देवळात बसल्या, फोटोसमोर हात जोडले आणि एकच वाक्य बोलल्या, स्वामी, माझं लेकरू परत दे. मी त्याच्यासाठी जिवंत राहू शकते, पण त्याच्याशिवाय नाही. अश्रूमुळे जमिनीवर पाणी साचलं. आवाज थरथरत होतं. त्याच क्षणी त्यांच्या मनात एक अतिशय शांत विचार आला, रेल्वे स्टेशनला जा. कोणीतरी कानात कुजबुजल्यासारखं झालं. त्या लगेच स्टेशनकडे धावल्या. प्लॅटफॉर्म नंबर 3 पोहोचल्या आणि पाहतात तर काय, एक मुलगा बाकावर बसलेला, डोकं खाली, हातात एक छोटं पिशवी. तोच रोहन. अश्विनीताईंनी त्याला ओरडून हाक मारली नाही, केवळ शांतपणे त्यांच्या जवळ गेल्या आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. रोहन दचकला, आईला पाहिलं आणि थेट त्यांच्या मिठीत कोसळला. आई, मला माफ कर. मी अपयशाला घाबरलो होतो. तुमचा भार नको वाटत होता. आईने त्याला घट्ट मिठी मारली. अरे वेड्या, तू माझी शान आहेस, भार नाही. दोघेही रडत होते आणि त्या क्षणी अश्विनीताईंनी एकच वाक्य म्हटलं, स्वामी, तूच माझा रोहन परत आणला. मित्रांनो, स्वामी समर्थ चमत्कार कधी करतात माहिती आहे का? जेव्हा आईच्या हाका अश्रूमधून बाहेर पडतात. अश्विनीताईंना मुलगा परत मिळाला. चमत्कारानं नव्हे तर स्वामींच्या कृपेने आणि एका आईच्या प्रार्थनेने.